हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मी आणि मी एक मेकअप लुक करणार आहे. तर त्याचा इन्स्पो मी इथे देत आहे आणि त्यानंतर मग आपण मेकअप करूयात. तर म्हणजे असं काही हे नाही मी फायनल केलं की मग असाच करायचं असं, पण लेट्स सी आपण बघूयात की आपला मेकअप लुक. फर्स्ट मी हे वाला टोनर यूज करते फॉर हायड्रेशन आणि मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचा. मी हे निव्या सॉफ्टचं मॉइश्चरायझर अप्लाय करून घेत आहे. आणि गाईज, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, सो डोंट जज. आणि लेट्स सी, मॉइश्चरायझर माझं लावून झालेलं आहे. थोडंसं एक 20 सेकंड्स आपण वेट करूयात. आपण हे फॉरएव्हरचं हे तुम्हाला फॉरएव्हरचं कलर करेक्टर कन्सिलर आपण यूज करत आहोत. शेड हा वाला शेड आहे. तर आणि जिथे जिथे मला कन्सिलिंग ची गरज आहे त्याच ठिकाणी कन्सिलिंग करणार आहे. जिथे मला वाटते गरज नाही आहे तो पार्ट मी अवॉइड करते. सो हा अशी गरज नाही आहे कन्सिलिंगची, पण आज मला थोडासा हेवी मेकअप लुक करायचा, सो मी आज करते. थोडंसं कन्सिलर एक्स्ट्रा लावते तिथे गरज आहे तिथे. आणि छान मी ब्रशने ब्लेंड करून घेते कारण माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर होतं पण ते खराब झालं ॲक्च्युली, म्हणून मी ब्रशने अप्लाय करते ते. आणि मला ब्युटी ब्लेंडरपेक्षा ना ब्रशनी अप्लाय करायचा प्रोसेस मला छान वाटते. रिझल्ट पण छान आहे, असं काही हे नाही आहे की ब्युटी ब्लेंडरचा छान रिझल्ट आणि ब्रशचा नाही, असं काही नाही आहे. सो मी ब्रशनीच मोस्ट ऑफ द मी करत असते ब्लेंडिंग आणि मला आवडतं. माझं कन्सिलर छान ब्लेंड करून झालेलं आहे कसे. देन मी मला ना हे कळत नाही आहे की मी शॉपरेलचं हे वाला कन्सिलर यूज करू की फॉरएव्हर कन्सिलर बेस करू. आय थिंक मला असं वाटते की मी कन्सिलर बेस यूज करते. फॉरएव्हरचंच आहे अगेन आणि त्याचा शेड हा वाला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी हायलाइट करून घेते फर्स्ट. तर मला तर कन्सिलर बेस मेकअप पर्सनली मला खूप आवडतं, सो नाही मी नाही राहू शकत, मी फाउंडेशन नाही यूज करू शकत. मला कन्सिलरच यूज करायचं असं वाटतं मला करावं असं, सो मी कन्सिलरच यूज करते. माझं कन्सिलर बेस कंप्लीट झालेला आहे. तर आता मी ब्लश अप्लाय करून घेते आणि मी ना ब्लशसाठी ही वाली लिपस्टिक यूज करणार आहे कारण मला खूप आवडते ती वाली लिपस्टिक. सो मी ही वाली लिपस्टिक अप्लाय करणार आहे आणि ती रँडमली मिशोवरून घेतली होती. तर आणि ती संपली, ऑलमोस्ट संपली आहे ती. आणि मला जास्त असं ब्लश नको आहे, तर मला असं वाटतं की छान वाटेल ब्लश, नाही ना. लावते थोडंसं जास्तच.
आणि माझ्याकडे लिपस्टिक आहे जी मी झुडिओची घेतलेली आहे. तर त्यात ते पण थोडंसं मी त्यात ॲड करते आहे. मोर ग्लो शाईनसाठी मी ते यूज केलं. आणि मला ना पावडर ब्लशपेक्षा ना लिक्विड ब्लश अप्लाय करायला आवडतं. म्हणजे काय होतं की असं केकीनेस नाही वाटत मेकअपमध्ये. आपला जो आपण मेकअप करतो ना तर त्यामध्ये केकीनेस नाही फील होत. सो त्यासाठी मला असं वाटतं की लिक्विड ब्लश ना छान असतं. आय थिंक इथे थोडंसं ॲड करायला गरज आहे मला याची. तर मी इथे थोडंसं लावते आहे. कारण इकडून इकडून थोडंसं छान वाटतं. सो इकडून खूप लिफ्ट वाटत होतं तर मी इकडून ॲड केलं. ओके डन. आता त्यानंतर आपण आय मेकअप करून घेऊया. मे बी आय मेकअपच्या अगोदर ना असं वाटतं की आपण पावडर सेटिंग करून घेऊया. सो पावडर सेटिंग करते. एक मिनिट. आणि पावडर सेटिंगसाठी मी ही वाली लॅक्मेची फेस पावडर यूज करते. त्यात हा वाला ब्युटी ब्लेंड थोडीशी मी अशा हातावरती हे करून घेतली आहे. त्यानंतर मी माझा बेस सेट करण्यासाठी लावून घेते इथे. सेटिंग करून झालेली आहे. तर आपण आय मेकअप करून घेऊयात फास्ट म्हणजे मला ना आज थोडासा आय मेकअपचा खूप छान करायचा. सो मी फास्टमध्ये नाही करणार आहे. छान मन लावून आय मेकअप करून घेते. तर चला पाहूया. कसं तरी मी लावलं आता आयलायनर. म्हणजे त्याला मला स्मच करायचं आहे. तर मी ह्यावाला ब्रशने ते स्मच करून घेते आहे. मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली कॅमेरामध्ये पाहून असं काहीतरी आय मेकअप क्रिएट करते आहे. सो डोंट जज मी. आणि ह्या ब्रशने मला काय व्यवस्थित करता येत नाही. सो मी हावाला असा पपीवाला ब्रश यूज करते आहे. आणि मे बी हे खूप छान ब्लेंड हो रहा है. आणि मी माझे आयब्रोज फील करते आहे. आयब्रोज फील केल्यानंतर कदाचित हां आयब्रोज फील करायचा ब्रश माझा तुटलेला आहे.
मीन्स आपण तर जुगाड माणसे बाई, आपण जुगाड करूनच जगतो. सो मी हा वाला तुटलेला ब्रशनी आयब्रोज सेट करून घेतले आहेत आणि हा त्याचा भाऊ आहे, बहीण आहे, वॉटेवर जे असेल ते, त्याने मी माझ्या आयब्रोज सेट करून घेते. वाव, छान वाटतं. तर ओके, डन. आयब्रो आपला सेट झालेला आहे. आता ह्याच आयब्रोच्या ब्रशनी मी काजळ अप्लाय करणार आहे, आयलाइनरसुद्धा अप्लाय करणार आहे. तर चला, खराब करायचं आपल्याला सवयच आहे, तर काहीतरी खराब अजून करूयात. ॲक्च्युली मला खरंच माहिती नाही आहे की मी हे वाला असं काजळ यूज करते हां, तर मला खरंच माहिती नाही आहे की हा वाला लुक कसा होणार आहे, काय होणार आहे. आय डोंट नो, बट हम करेंगे कुछ तो हम करेंगे ज़रूर. कारण आपल्या अंगात खूप जास्त मस्ती असल्या कारणामुळे आपण काय पण करून देतो. बाई, कसं लावता मी. मी तर आंधळी झाल्यासारखं वाटतंय मला. सॉरी, मला हे वालंच काजळ घ्यावं लागते कारण त्याचा पिगमेंट खूप छान आहे. कारण हे मॅकचं काजळ आहे ॲक्च्युली, सांगायचं विसरली मी. आणि ते माझं नाही, माझ्या फ्रेंडचं आहे. कारण मी गेले त्याच्या लग्नाला आणि ते माझ्याकडं आले. सो मे बी ते बेटर असं वाटावं असं मला वाटतंय. बट तुम्ही कॉमेंट करून सांगा कसं वाटतं ते. मी रडते काही लोक कांदा कापून रडतात, मी काजळ लावून रडते. खरे बेटा काजळ नाही लावता येत. आणि मला माझा मेकअप खराब पण नाही करून घ्यायचा आहे. चुटकी भर आंसू हमको क्या रुलाएंगे. हाँ, फिर से ट्राई करेंगे. नहीं गाइस, इससे ज़्यादा मेरे से नहीं होगा, मुझे बात कर दो. त्याच्यामध्ये एक लाईट कलरचा झुडिओचा शेड आहे. हा मी झुडिओ पण घेतलेली लिपस्टिक आहे आणि याचा शेड वगैरे मला नाही माहिती. आणि सॉरी आहे मॅट पिंक 01 असा शेड आहे याचा, ह्यावाल्या लिपस्टिकचा. तर आणखीन मला माहीत नाही की ही कशी वाटणार आहे, बट मी ट्राय करणार आहे, माती खाणार आहे. सो चलो. आणि गाईज ना ही अशी फक्त मध्ये मध्ये लावते आहे. तर माझं लिप लायनर लिपस्टिक लावून डन झालेलं आहे. आणि आता मला असं वाटतं आहे तर मी आता साडी घालून रेडी होते आणि मग तुम्हाला हेअरस्टाईल दाखवते. ही माझी हा मला थोडंसं सेट मिसमॅच वाटतं,
साडी आणि आउटफिटला. बट मी ही वाली ज्वेलरी घालते आहे जी मी ऑफलाईन घेतली होती. आणि ही वाली नॉट घालते कारण माझ्याकडे साऊथ इंडियन अशी नाही आहे, म्हणजे होती आहे मे बी यावरती जाती आहे, तर मी ही वाली घालते आहे. आणि इयरिंग्ससाठी ना, ॲक्च्युली नथसाठी ना माझ्याकडे हा एक ऑप्शन होता, बट राहू देत तिथेच. आणि इयरिंग्ससाठी माझ्याकडे हे वाले एक ऑप्शन आहे. मी टिकली लावते. वेट, टिकलीसाठी ना माझ्याकडे ह्याच्यातली ऑप्शन एकच टिकली माझ्याकडे, म्हणजे त्यात पण एकच उठली आहे. कलर ऑप्शन पण नाही आहे, 2 आहेत. ते नाही आवडत मला, सो या कलरमध्ये एकच आहे. तर मी तर ती वाली लावते आहे. छान वाटत असेल असं मला, छान वाटावं असं मला खरंच वाटतं जेन्युइनली. आणि मी ना हे एक्सटेन्शन लावले. ॲक्च्युली माझे एवढे मोठी लॉंग हेअर्स नाही आहेत, सो मी एक्सटेन्शन लावले. लुकसाठी ॲक्च्युली हाच फायर लुक आहे, बट मी याच्या पुढे माझ्या आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती लुक माझा त्यावरती टाकणार आहे. तर तुम्ही नक्की पासे ठेवून गाईज. आणि अशाच नवीन मेकअप ट्युटोरियलसोबत, छानशा मेकअप लुकसोबत आपण भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थँक्यू फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ, माय फर्स्ट व्हिडिओ ॲक्च्युली. सो छान वाटते, लिप्स पण खूप छान वाटते, सगळं खूप छान वाटतं. तर बाय बाय, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.